उकळ्यावाल्याची काही समजत नाही बा. हो ना, 10 वाजून राहिले पण अजून याचा पत्ता नाही. 8 8:30ला येतो म्हणे आम्ही. हो ना, इतका टाईम असते का? कायच करावं राजा, लयच बेकार काम झालं बा कष्टकराचं. हो ना, इथं काही इथे काय सांगा आता, इंका घरची आली वाटते भाकर घेऊन. हो ना, काय आणि काय नाही बा, काय येते का नाही देते आजही चाटतो. काय आली का? हो ना, पाय बरं आता अजून मजूर आलं नाही म्हणलं. हो, कालची गोष्ट 8:30 वाजता येतो म्हणे मी वावरातली. कालच सांगेन ते. हो, पण अजून पत्ता नाही त्याचा. 2 दिवस झाले असाच करून राहिला. आलो 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 करते आणि येत नाही. हो, आता काय कसं करावं लागायचं? आता हे बोनं गिन आणलं वाटते तो नाही, काय पूजा करावं द्याव. आता काय ते मजूर त्या कुंडलिकाच्या वावरात दिसलं मला. मग आता मी तिकून आली का नाही रस्त्यानं, तर मला कलोई दिसला बायाचा न्यारी करून राहिला होत्या. म्हणलं बाबा कुठं आहे मजूर? हो, तर आपल्या इकडे येणारा मजूर त्याने घेतलं त्या कुंडलिकानं. रस्त्यात जवळ वाटते बाबा, त्याच्या वावरात झाली म्हणजे एक एक पात्याची. काय बोलतं या कुंडलिकाच्या वावरात नाही आपलं मजूर ते मुकरदम होता का तिथं? हा, अरे माय मी आज कसं काय त्याच्या वावरात गेलं ते? हा, आपल्याला म्हणे आपल्या वावरात येतो म्हणे, असं कसं काय करून राहिलंय? थांब मी पाय तुम्ही आता काय तर हे कुंडलिकाला का जा नसतंय पा आगोपणा करून राहिला आता. हा, हे पा याला म्हणा बाबू मा नांदी लागू नको तू. हा, आपलं मजूर कसं काय नेऊन राहिला ते? थांब बरं पाय तुम्ही जाऊन आता. हो, आलोच मी 2 मिनिटात. याला म्हणा मावी हो बसकन पुढे येऊन उभा राहिला. हो जाऊ दे मुकटान राहता. हो जे बोलन ते ऐकत राहू जाय तिकडे. राम राम म्हणलं, राम राम मुकरदम भाऊ. हो, काय कसं काय म्हणलं, काय मजुराचं काय काही येऊन राहिलं वावरात आपल्या? हा, काही येऊन राहिलं म्हणलं. परवा येऊ ना परवा. हो आता हे कसं 2 दिवस चालन. हो 2 दिवसात एवढा आपला ठोकटाक झाला आपला की मग तुमचं. असं असं हो का? नाही अजूनही काही राहिले असतील तर मग ते 2-4 एकर असन त्याचं भुईमुग काढून दे आणि मग ते झाल्यावर मारात ये. हा, 2 लेका अशा जांभळात देईन ना मी तुया. फालतू बोलायला लावू नको तू. हा, आज मारात येणार होता आणि तू 8:30 वाजता टच होतो म्हणे मी. हा, आणि आता इथं कसा काय या कुंडलिकाच्या वावरात बसला तू? हा, हे 25 मजूर मारात येणार होतं, इकडे कसं काय आलं? हो ना पण ते कसं आम्ही ॲडव्हान्स घेतला आता का नाही यायचा. हो तर ते म्हणे बा माय पहिले काढून द्या तुम्ही. हो आता मजूर माय पुढे जाऊच दे नाही काय करा मग. नाही येऊ राहिलो होतो ना मी येऊ राहिलो होतो पण ते आता त्याचा आपण ॲडव्हान्स घेतलेला होता आणि तुमच्या आंजी येऊन भेटले होते ते. बा काही सांगू नको ना. 5-50 शिल्लक घेतली असेल तो. मग याच्यापेक्षा भूक नाही तुझी सांगून राहिला मोठा काय ते आला का बे? कुंडली इकडे तू पहिले. हो, इकडे बरं इकडे बरं. बोला देणके साहेब काय गडबड आहे म्हणलं काय झालं. काय म्हणजे अबे माय मजूरले का तो बसवलं इथं तरी म्हणतं काय म्हणतं ले का तोंड वासून राहिला. हा, मी तिकडे वाट पाहून राहिलो आपलं मंगा पाडतं मिळालं येतीन बा मग आता घरची बाई आली ते सांगी इथं मजूर बसेल आहे म्हणे. हा, तो इथं मजूर बसवलं कसं हे सांग मला पहिले तू कुंडली घ्या. माणूस किती बोल रे भुजंग्या तू काय बोलून राहिला मला. हा कुंडलिका गिंडलिका शानपणा करू नको म्हणलं तू. हा महारात बसवलं म्हणजे म्या काय फुकटात आणलं का ते? हा ॲडव्हान्स दिला होता आधी सांगितलं होतं मी त्याला. म्या का कवड्या दिल्या का रे लका? तुला काय वाटून राहिलं बे? हा, मजूर अडून 5-50 रुपये वाढून देता लेको हराम खोरो. हा, नशानं मग लेका भैमून काढलं कठीण जाते ना. हा, लेका नालायक वाणाच्या कुंडली गेले का? हा, आता हे महावावरातलं मजून तुला बसवलं. हा, तू डबल ध्यान ठेव म्हणलं काय तुले बा महावावराकून जर जाऊ देईन ना तर नावाचं नाही लेका हराम खोरा. देत नाही तर बाबा रस्ता आहे ते चालला मोठाले का देंड घ्या बा तू बोल नको शिल्लक मला सांग. तुला काय करायचं ते करून घे बस एका शब्द सांगून राहिलो. नाही सांगतो ना तुले तू मजूर बसवतो का महावारातलं? हा, हो, तू म्हणलं मुकरदम आहे ध्यानात ठेव म्हणलं काय. हो, तुला काय वाटून राहिलं तोच मजूर आहे का? अबे एका दिवशी 100 मजूर आणतोले का? आत्ता एक रामपूरला जर फोन लावला ना तर 2 ट्रॅक्टर भरून मजूर आणतो मी. हा, तुला काय वाटून राहिलं गावातला आहे म्हणून चला बा करून घ्या लवकर होते. हा, कायले तर द्या दुसऱ्या गावाले. हा, नालायकवाराच्या 50 रुपये शिल्लक घेतले असं आणि चला मग इकडे. हा, मधातूनच चालला का? चल दे बा 1000 रुपये आत्ताच्या आत्ता. असं नाही देणके साहेब 1000ची गोष्ट आहे का? हो अरे बा शांत व्हा तुम्ही इतके भडकू नका ना. इतकं भडकल्यानं बरोबर नाही ते. हा, आज नाही उद्या होईल. हा, अरे अजून लय टाईम आहे ना. कोणता महिना कोणता मेच आहे नाही. पण आता पाहत नाही काय अवकाळी गिकवाडी. हा, एका दिवशी झाली धुईदानी माहिती मग काय कामा आला ना ते भई मग माया लवकरच आहे ना ते. मग कोंब फुटले म्हणजे मग काय फायदा? नाही बा तुम्ही 2 दिवस थांबा. हो 2 दिवसात होते नाही 2 दिवसात झालं की तुमच्याच वावरात. कायचे 2 दिवस 4 दिवस झाले घुमून राहिला अजून म्हणतो 2 दिवस थांब. अजून हे पुढचा काय गॅरंटी तुझी? हा, फेक गणगडी तू 1000 रुपये लवकर फोन पे मार नाही तर नगदी दे. हो, मी उद्याला का रामपूरला जातो मजूर घेऊन येतो मी. हो, तुमच्या भरोश्यावर राहिले पुढते गेले का असे जर मग असले तर का गॅरंटीचे लोक आहे का तुम्ही? हा, चालते माय पैसे. कुठली भाऊ 1000 रुपये देईन ना मला सध्याचे फोन पे मारून यायले. हो माझं काही नाही आता मग तुम्ही काढून घ्या. बरं ठीक आहे 10 मिनिटांनी येऊन जाईन पोर काय माहिती तर त्याला सांगतो मी फोन पे मारा किती 1000 रुपये नाही का. हो टाकून देतो. बिलकुल ते पाठवून दे लवकर. हा, डबल इरीवर याचं नाही म्हणलं पाणी आले का? हो, तेच म्हणलं का 2-3 खेप पाणी दिलं तर भुईमुगाला मी आराम करायला का? हा, कमी पडलं होतं तर नाताले का असा बोलून राहिला. हो, डबल भेटतो मला आता. हा, हो, पैसे पाठवून दे माय. काय कसं करतं थांबसान तर थांबा ना मग 2 दिवसाचीच गोष्ट आहे ना. हे 100% येतो ना मी. हा परवा दिवशी येतो ना.
नाही राहू दे आता, ते गेला भरोसा गेला तुमचा. हो एक्के बसते माणूस एक्के फसते. हो परवा नेरवा काही आणू नको तू आता. हो उद्या जा तुम्ही, मला मापुरीला आणायला जायचंच आहे आता. हो मी तिथंच 25 मजूर घेऊन येईन लगाच. हो जाय तिकडे. हो चला ये तुम्ही आता. मी तर म्हणलं होते ना मजूर तिथं का, मी म्हटलं ते आहे ना, बरोबर आहे ना. अरे सोडून द्या आता तू. हो चाराण्याचा विश्वास नाही ठेवतात आता लोकांवर. हो इतके लोक नालायक झाले तर. हो नीता नाही राहिल्या लोकांच्या चांगल्या आता. मग काय तर काय शब्दाला मान असे पहिले बा, या भावारीत आपण जर वावर इकलं ना, पुढच्यानं त्याला जास्तही मागितलं तर दे नाही पुढचा. नाही बा माझी जबान गेली म्हणे. हा आता जबान तर राहिलीच नाही. हो तिकडे काही करा म्हणते बा. हो चाराने 200-400 रुपये वाढवले का ना त्या पुंडलिकानं, आणि नेलं तिकडे मजूर. हो पण काय बोलता आता, कोणाला बोलून फायदा. मुकरदम येतेच आणि ते येतेच. आणि जाऊ दिलं का उद्या येतो म्हणे परवा येतो, मला फेकतो येईल का येऊ नको. मग आता येऊ द्यायचे ते परवा दिवशी म्हणते तर, मग आता मजूर हे काढा नाही लागत का भाई मग. अजूनही पुढे काय भरोसा ठेवा, येते नाही. त्यापेक्षा रामपूरवाले मजूर नाही भेटत का आपल्याला. हो एखादी गँग घेऊन आली माणसाची, नाही तर मग गुंपाबुटी तर आहेच, मग तिचा तुंग आहे. मग काय तर हो 20-25 लोक किंवा 10-12 जरी भेटले तरी बस झाले ना. हो ते शिवलाल टोयगोटे द्यायचं हे ते उदळे असतात ना ते. बाबा तिथं वाण नाही आपल्याला. हो आता येरी उद्या जास लागेल ना. पण मी तेच म्हणत होती, उद्या मग तुम्ही हो त्या कामानिमित्त जा, राणीला घेऊन या. हो काऊन की कसं आहे, आता 7वा महिना झाला सुरू दिले. 2 महिने अजून आता इथं राहते मग. हो म्हणजे कसं आराम होते, आपण इथं तिथे जास्त काम नाही करू दे. त्याची इथे किती कामं आहे आता, इतक्या मोठे 4-4 लोकांचा स्वयंपाक करणं. हा त्याच्या मागे कामं असते तर ते आता सासूबाई वावरातलं करते, तिथे सगळं घरचं करावं लागते. हा म्हणून म्हणलं तिला घेऊन या लागेल घरी. हो नाही तर फालतू काही झालं गेलं तर मग काय फायदा. काय विचारतं मग, काय तर कामाला नुपर आहे का तिथं. पाणी प्यायला फुरसत नाही पुरीले आपल्या. मग काय तर ते आता जवळ माणूस मंडपावर आहे, 4 दिवस घरी नाही गेला म्हणते. आता उद्या चाललो असं म्हणे, मला फोन आला तर द्यायचा. हो सहजच लावला त्याईनं. हो तर चाल म्हणलं मग आता. हो खोपडीपाशी बसू, हे बैल पाणी पाजतो. हो पेपर गिपर आणला का. हो आता काय पेपरच वाचा लागेल, काय करावं. आणला ना पेपर आणला, ते बोनल तुमचं जेवणाचे आणलं. हो चला जेवण करून घ्या मग आता. हो पाय द्यायचे पुढचं पुढे. मोठी बातमी आहे नाही का. हो बंगाल येथे आता शपथविधीचा कार्यक्रम संपन्न होणार. हो आता पुढे काय अजून काय आपल्याला पाहावं लागते. भाव सोयाबीन आता सरल्यावर भाव वाढले म्हणते नाही का. हो आता पुढची काय बाबा, रामपूर येथे चमत्कार. अरे बापरे हे कसं काय आलं म्हणा बा, रामपूरला काय चमत्कार झाला. रामपूर येथे चमत्कार, सरणार झाले जिवंत सीताराम पवार. रामपूरला काय चमत्कार, काय म्हणलं, काय बाकी काय म्हणलं. अरे बाबा चमत्कार, रामपूर येथे चमत्कार, सरणार झाले जिवंत सीताराम पवार. सांगा आता, सीताराम पवार म्हणजे आपला कंदील बुडा. सांगा आता हे कसं काय झालं बाबा, याच्या गावात नाही खई गेलता हे काय कसं काय झालं म्हणा हे. वाचा बातमी वाचा मग समजा ते काय आहे काय नाही त्याच्यात. वाचा बरं, हो पूर्ण वाचा. वाचतो ना आता, पास लागण ना काय घोरघंटा आणि काय नाही. हो आता पाहू दे. काय बाबा, स्थानिक प्रतिनिधी 8 मे 2026. सदर घटना ही रामपूर येथील असून दिनांक 8 मे 2026 वार शुक्रवारला ठीक 11 वाजता घडली. सदर घटनेचे सविस्तर वृत्त असे आहे की, रामपूर येथील श्री सीतारामजी पवार हे चक्कीचे काम करतात, तसे वृत्तपत्र विकण्याचे काम करतात. आणि अशा पद्धतीचे हे वयोवृद्ध व्यक्ती सकाळी 8 ते 9च्या दरम्यान त्यांना हृदयातनी थोडासा त्रास निर्माण झाल्यामुळे आणि त्याचबरोबर श्वसनामध्ये त्यांना अडचण आल्यामुळे त्यांचे निधन झाले. सदर घटना ही सविस्तर सर्वत्र पसरली. त्यांचे पाहुणे रावणे बोलावण्यात आले, गावातील मंडळी एकत्रित आले आणि त्याचबरोबर त्यांच्या पूर्ण अंत्यविधीच्या कार्यक्रमाची तयारी करण्यात आली. त्यानंतर जी काही घटना घडली ती अतिशय म्हणजे आश्चर्यकारक आणि विज्ञानाला एक प्रकारे चॅलेंज देणारी होती. कारण की सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे असे होते की, ज्यावेळेस त्यांची सरगत आपल्या मशानभूमीमध्ये गेली तोपर्यंत कोणत्याही प्रकारचं असं लोकांना वाटलंही नाही की हा व्यक्ती पुन्हा जिवंत होईल. कारण की 9 वाजता ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला तो व्यक्ती 11:30 वाजता पुन्हा आपल्या शरणावरून उठून उभा बसतो, अशा पद्धतीची तिथं घटना घडली. आणि हे जे टोपण नाव, ज्यांचं नाव कंदील आहे, कंदील आबाजी त्याच्यावर बसले आणि अचानक असे उठून बसले. तर सर्व लोक घाबरले. सर्व लोकांची म्हणजे आता काय करावं, कसं करावं, हे व्यक्ती जिवंत झाला कसा, हे काय झालं म्हणून मोठं नवल झालं आणि सर्व धावपळ सुरू झाली. कोणाला वाटलं भूत आला, कोणी म्हणे काय झालं, आणि मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरीचं प्रमाण झालं आणि सर्व लोक पळून गेले. परंतु त्यांचा मुलगा तिथंच थांबला आणि त्यांच्या मुलाशी त्यांनी संवाद साधला की अरे बाबा काय झालं.
तेव्हा त्यांच्या मुलांना लक्षात आलं की नाही हे बाबाच आहे, भूत नाही. तेव्हा कुठं लोक गावातील पुन्हा परत आले आणि त्यांच्याशी संवाद साधून सविस्तर त्यांची माहिती गोळा केल्यानंतर त्यांना ते घरी घेऊन गेले. बापा बापा खरंच हो म्हणलं चमत्कारच आहे नाही. हा गेलेला माणूस कसा काय वापस आला? ते काही लोकांकडे पैसे राहिले असं द्यायचे. हो, जीवटबुडा आहे ते, चक्कीच्या उधाऱ्या म्हणा, काही बाकीचं काही सांगायचं राहिलं असं. म्हणून मोठी त्यानं आर्त हाक केली असं ईश्वर आले की नाही बा माया लय लोकांकडे उधाऱ्या बाकी आहे, मला उपसू दे पहिले. हो, म्हणून आला ते. लय जीवट आहे ते. तरी तर म्हणलं हे कसा इतक्या लवकर गचकला बा. थांब आता पुढे वाचू दे काय तर. सदर ही घटना सर्व परिसरामध्ये वाऱ्यासारखी पसरली आणि ही वार्ता पसरल्यामुळे आजूबाजूच्या ग्रामीण भागातील मोठ्या लोकांची गर्दी झाली. लोकांनी त्यांचे आशीर्वाद घेतले, दर्शन घेतले. घरापुढे त्यांच्या रांग लागली होती. कंदील आबाजी एकच सांगत होते की माझं पुण्याचा साठा भरपूर आहे म्हणून मला देवानं परत पाठवलं. अशा प्रकारचं त्यांच्याशी आमच्या वार्ताहरांनी संवाद साधला असता त्यांनी सांगितलं की मी कसं वाचलो हे मलासुद्धा माहीत नाही. माझा पुण्याचा साठा आणि माझं कर्म हेच त्याला जबाबदार आहे, हेच त्यांचं म्हणणं होतं. पुन्हा त्यांना दवाखान्यामध्ये नेले असता असे लक्षात आले की त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा मेंदूला कमी झाल्यामुळे काही कालावधीपुरते ते मृत झाले होते, परंतु अचानक पुरवठा व्यवस्थित झाल्यामुळे ते जाग्यावर आले आणि जिवंत झाले, असं निदान काढण्यात आले. बापा म्हणलं कसं हो म्हणलं, हे तर घटना लयच झाली होती. आपल्याला याने बोलावलं ना तू माहितीले. 8-9 वाजताची घटना आहे. 11 वाजता झाल्यावर काय कोणाला बोलावणार आणि काय करणार आहे ते. आधीच तर टेन्शनमध्ये असतील ती. जाऊ दे आता, तिसऱ्या दिवशी गेलो असतो आपण, पण जाऊ दे आता. पुनर्जन्मच भेटला म्हणा बुडेल नाही का. जा लागन बा भेटीले त्याची बी नाही का. आता योगायोग संगमंगस. मग काय तर एखादे 3 काम होते ना मग तुमचे. त्याची भेट होते, मजुरी सापडते आणि राणीला घेऊन येणं होते मग सोबत. तसंच वाटते मला नाही का. हो, मला वाटते आजच जाऊ आता नाही का. एरी काय 4 वाजता निघाला तरी चालते नाही. तसं करतो मग, संध्याकाळच्या पायरी पोहोचते माणूस तिथं, मुक्काम करते. उद्या सकाळी चाललंय ते, रात्री भेटी होते लोकांच्या. हो मग काय तर आजच जाणार. काय आपला एक दिवस गमाल पुरत नाही. हो लवकर भैमुंगी झाला पाहिजे आपला. आज संध्याकाळच्या पर्यंत पोहोचा तिथं. आपण 2 वाजता चालले जाऊ घरी. तसंच करू नाही का. बरं ठीक आहे. झालं का, वाढलं का, जेवण करून घेऊन पहिले. बाकी पाहू काय आहे. हो ठीक आहे मग. सांगतो ना, दुसरा जन्म घ्या माणसानं रामपुरात राहिले. हो खरंच बा बेकार काम राजा. असं तर मी कुठंच नाही पाहिलं ना. सकाळी बातमी पाहिली मी पेपरात, मी डोक्यात हात ठेवले. मी म्हणलं कठीणच काम झालं बाय. कसंच काय होऊ शकते हे. मला वाटते काय आहे काय नाही, काय आहे काय नाही, मला काही मन लागे नाही. हो मी म्हटलं बा नाही, माणसाला भेटायला जास्त लागते. हो चिमण राहिलेच तर माहित नाही आता वार्ताहर असून. बातमी दुसऱ्याच वार्ताहरानं टाकली ना. अरे घटना अशी पसरली ना, सांगतो तुम्हाला तरी आज समजा सकाळी समजलं. काल हे बा रात्रभर लोक 12 वाजेपर्यंत येणं जाणं चालू होतं लोकांचे. हो आता त्याला दवाखान्यातून आणला मी. अरे काय लोकांची गर्दी माणसानं पाहिले. हो पण आता काय आहे शेवटी तसं घडलंच ना, ते घडलंय का नाही. कोण जिवंत होती. अशा घटना 2-4 लाख घटनेनंतर एखादी घटना होत असून ही घटना आपल्या गावात घडली समजा रामपुरात. कारण की कसं आहे, पुण्याचा साठा शेवटी द्यायचा नाही का. बाकी काय वरच्या हाती आहे ते आपलं काय. पण ते वारले कसे काय म्हणलं, काय ना नेमके समजा झालं काय द्यायले. काय झालं कसं झालं ते जाऊ द्या, ते विषय महत्वाचा नाही. हो माणूस वाचला ना हे महत्वाचं. बाकी काय करावं लागते. बाकी आता तब्येत बरी आहे ना. आलत्यात भेटले ना तुम्ही, बोलले ते सांगा. काय बाबा माणूस तर टणटण आहे असं वाटतही नाही. हो असं झालं तर माणूस घटना घडली असं बा. मग काय तर पण बाकी मग घटनेत कसं काय झालं ते समजा अचानकच. म्हणजे काय झालं काय तिथं, मग कसे काय जिवंत झाले ते काय सांगता बा. हे बा खरोखर पाहण्यासारखं सीन होतं ते. हो पण त्यावेळेस काय सुचते हो, फोटो काढणं व्हिडिओ काढणं. तरी आणल्या बी काढून असे तिचे जिवंत झाल्यानंतरचे. पण सांगतो ना, त्या ज्यावेळेस आम्ही तेल टाकलं, हो तेलही टाकलं समजा, आणि बस फक्त माचीची गाडी लावायची राहिली होती. हो तुमचे मामा लुटरे होते ना, यायचे आपले साडू आहेत ना तुमचे, ते होते. तर हो आमराईसाठी आले होते ते. त्याला माहिती आहे घटना, त्यांनी सांगत नाही तुम्हाला. कुठं सांगत एवढे ना मला काहीच माहित नाही. मला हे पेपरवर समजलं एवढंच माहित होते. तर तेच काडी लावून राहिले होते ते मी दोघं. मी डिझेल टाकणार आणि ते काडी लावणार आहे. पण हे योग सुद्धा हो तेवढ्या 3 सेकंदाच्या 4-5 सेकंदाच्या फरकात हो ते उठून बसले असे डायरेक्ट बसले. हो सगळेजण असे म्हणजे लोक असे सुन झाले. तर काही गोष्टी करून राहिले होते आजूबाजूने इकडे तिकडे. सगळेजण बिलकुल एकाच जागी उभे राहिले. असं कसं काय झालं बाय. हो लट्टावली ना. हो सगळीची लट्टावली ना. 100% म्हणे. हो आत्मा गेलाच नाही म्हणे, भूतात आला म्हणे माणूस. याच्या म्हणजे आत्म्यातनी भूत घुसला. आता हे काही खरं नाही. एखाद्याचा जीव घेते याला. हो एकही थांबलं नाही ना. हो एकही नाही. फक्त भाण्या. का रे भानू तू सुद्धा ना. मीच राहिलो मग काय करतो मग. मीच थांबलो. सगळे पळाले. आता माय बाबा म्हणले मला थांबाच लागेल ना. असं झालं. अरे आम्ही मरणाचे बा जीव मुठीत धरून पाहायला लोक. मग काय तर पकडते बा, कोणाच्या याच्यात घुसतील कोणाच्यात नाही. हे बा 2-4 जणांचे पॅन्ट फाटले. तर हो कोणाचे तोंड फुटले, कोणाला गालाला लागलं, कोणाला नाकाला लागलं. 2-4 जणांना असं म्हणजे खर्चटलं पडलेत ना. कुणं अटकून पाय अटकून, कोणा धोतर अटकून. असं करता काही करून आम्ही घर गाठलं होतं. हो पण नंतर भानूचा फोन आला म्हणे अरे बाबाचं जिवंत झाले म्हणे बाबा, भूतगीत काही नाही. तरी लोक गेले धाकत असे म्हणजे भेदभेद गेले. हो मीच पुढे होतो. मग आम्ही बोललो, काय चर्चा केली. नंतर लक्षात आलं की बा यायला काहीतरी म्हणजे असं काही भूताचं काही नाही आहे. हो यायला चटकन दवाखान्यात जाऊ द्या. आपल्याच कमांडरमध्ये गाडीत
नेलं तिथून मग आणलं दवाखान्यातून. मग समजलं की बा ते डॉक्टरने सांगितलं मेंदूमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाला होता. मग नंतर कवर झाला. असं करून घरी आणलं तर इकडे लोक मावे नाही तर गावातली लोक आमच्या आधी येऊन पोहोचले होते. समजलं द्यायले फोन फानं हे ते. तर मग आता तरीपासून रिग चालूच आहे. असं आहे ते नाही असं नाही पण बरं झालं बा चांगलं झालं नाही का. काही बुडा वापस आला गावातनी चैतन्य आलं. येऊ का मग आम्ही आता भेटे घेतली सगळं झालं आता. येतो चंद्रभाऊ मग काही विषय नाही. या मग काही वांधा नाही. हो ठीक आहे. रामराम हो घनश्याम भाऊ. काय म्हणते कसं काय भावारी आपली भैमुगाची. सध्या काय चालू आहे म्हणलं. आला आपला भैमुग आला काढाले. कसं काय म्हणलं पाहून या. आलतो मार्केटातनी. कसं काय पोझिशन झाला का. बरं या ना घेऊन या. मस्त आहे सध्या बा 6.5 चालू आहे कमीत कमी. बरं तसं 7च्या वरच आहे. 73-74 चांगलं चालू आहे. 77 फायनल. शेवटचं एकदम चांगल्या क्वालिटी शेक 77 पर्यंत लास्ट. पहा ना तुम्ही आता घेऊन या. जाते ते 7-7.5 पर्यंत कवर होऊन जाते. ते मजुराच्या वांडा येऊन राहिला. आता पाहतो मी उद्या रामपूरला जातो जरा टीचे मजूर घेऊन आपला भैमुग काढून मोकळा सोडू. 3 दिवसांनी मी शेंगा घेऊन आलो म्हणा. तर म्हणलं आपल्याला 10,000 रुपये लागले त्याच्या भैमुग काढायला. ते उडळ्यावाल्याले दलाली मुश्किलच झाला आता नाही का. हो आधी 10,000-20,000 द्यास लागते. बरं 10 लागत नाही. का होईल 5 मध्ये होईल का 5 मध्ये. अरे बाबा 5,000 राजा माय पा लोणच्याला पुरत नाही आम्हाला. मग काय कमीत कमी 10,000 रुपये देऊ राहिले सांगा. नाही मग कसं आम्हाला दुसरीकडे टाका लागेल बा. तुम्ही नेहमीचे आहे म्हणून राहिलो असं म्हणता नाही का. बरं उद्या ढकला लागेल नाही का. बरं देतो ना मी. उद्या या तुम्ही. उद्या मी देऊन देतो तुम्हाला. काही विषय नाही. 10,000 आहे ना. फक्त मग भैमुगातून काढून घेईन बा. एक तर पहिले आहे तुमच्याकडे 5,000 रुपये सगळेच काढून घ्या ना. तुम्ही टेन्शन वगैरे उद्या येऊ का मग. चला ठीक आहे. मग मी कसं उद्या रामपूरला जाईन संध्याकाळच्या पारी ना. ठीक आहे. हे पाहिजेतलंच आहे ना. याटवाला आहे ना हे अजबराव नाही का. रामपूरवाल्या सोयरासाठी ना. काय म्हणते म्हणा. अरे का अजबराव काय आणलं का शेंगा आणलं का म्हणलं. कोणाच्या होय काही नाही आणला. आज फक्त 5,000 आलं तुम्ही. काय भावारे आहे ते पोटी गिटी घेऊन जा म्हणलं. आता कसं 10,000 अंगावर घ्या लागं. आता भैमुग काढून घेऊन या लागं. तसं हो का. बरं ठीक आहे. काही रामपूरला चक्कर एवढ्यात मग काही गेलं का म्हणलं. काय सोयऱ्यात नाही पोरगा तिकडेच असतात ना. मावशी असते ते. आपले मुक्षराम ढुटके मारुरा ढुटके ओळखत आहे ना तुम्ही. त्याची असते शिकायला ते. आता काय एवढ्या चक्कर आहे नाही. मग आता जा लागत एका दिवशी. आता सुट्ट्या लागली ते बसून इकडेच आहे. एका दिवशी जाऊ आता. असं मला वाटलं काल गेलते का तुम्ही. काल ते रामपूरला मयत झाली ना. मला गेले असं तिकडे तिकडून झाले का बा. काय बोलता रे रामपूरला मयत कोणाची मयत झाली मला माहिती नाही बा. बाबा कालच मारला ना. मग काय काय ते तोंडात गॅस गेलता म्हणते त्याच्या असं काहीतरी ऐकलं बा म्या. तर ते त्याच्यातनी काय बेशूत पडला आणि तिथंच मारला म्हणते 3 मिनिटात झाली म्हणते. कालच तर झाली त्याची ते खोट्या गोष्टी आम्हाला फोन आला असता. मग आम्ही काय गेलो नसतं का काही रावटा राजा. मग जवळचा माणूस आहे ना आमच्या ते. कुठे खोट्या गोष्टी सांगता आम्हाला. आता लोक माहिती कसं काय नाही झालं. ते काय राजा तुम्हाला माहिती नाही वाटते बाबा. अरे कालच मारला ना. मला एका माणसानं फोन करून सांगितलं तिच्या. मग काय आता तुम्हाला काय सांगा आता. तुम्ही फोन लावून पहा आणि विचारून घ्या. कालच तर झाली त्याची सेवागत. म्हणता वाटून मला खोटं वाटू राजा. माणूस वारला आम्हाला सांगत नाही. आम्हाला माहिती नाही. ठामावर फोन लावता मला 1 मिनिट लावून पाहा तुम्ही. कोणाला फोन लावा तुमच्याशी फोन लावा नंबर पाठवू ना. शिवलाला फोन लावून पाठवू. 1 मिनिट. शिवलाल भाऊ हे नसतं झालं राजा. मायनी पाहुणे रावणे हे कालपासून सगळ्या गावात लोक मावून नाही राहिले म्हणलं. हे पुढचं काय कसं करावं काय समजायला मार्ग नाही. घबाड दिसते एवढं मोठं पण सामान आणायला पैसे नाही. कसं काय करावं म्हणलं. पहा ना लवकर जरासं याचं काय बंदोबस्त करायचा काय नाही. कंदील बुड्याला भेटायला लागून त्याचं काय ठरवा लागून. अशी आहे ती. अबे म्हणलं काश्या जराशी दम धरा ना तुम्ही. तुम्हाला का नाही का मरणाची घाई. आता कसं जागेवर येऊन राहिलं का. पहिले आता फेक नेरेटिव्ह पसरावं लागते आपल्याला की कंदील बुडावा गेला होता वापस आला असं तसं चर्चा इकडे तिकडे पसरा जरा जास्तीत जास्त. म्हणजे कसं आहे याच्यात थोडेसे लोक गुंतून जाते. नंतर मग आपण आपल्या कामी लागू. तोंड जायता का फालतू गरम गरम खाऊन. नेऊ द्या जरासं बुड्याच्या भोवतीचे लोक जरासे कमी होऊ द्या. मग त्याचा काय निर्णय घ्यायचा का शांताराम भाऊ. म्हणलं सध्या ते विशेष काढू का बरं. मुकाड्यांना आता जराशे. कारण की कसं आहे सध्या हे वातावरण जरासं मोकळं झालं तर मग आपण त्याची करणारच आहो ना. झालं तर आज संध्याकाळी मीटिंग घेऊ आपण त्याच्यावर की काय करायचं काय नाही. आपले जेवढे लोक आहेत तेवढे शिवलाल आणि आपण सगळेजण एकत्रित आपल्या घरी येऊ आणि त्याच्यावर काढू काहीतरी मार्ग. फक्त सध्या गडबड करू नका. अजबराव काय म्हणते. हॅलो बोला अजबराव. बोला कसं काय आठवण आली बा. काय राजा कसं हो राजा तुम्ही गावाले. अरे म्हणलं आपण राजा जवळचे माणसं. आम्हाला राजा तुम्ही माहिती सांगत नाही राजा. कंदील बुड्यासारखा राजा एवढं धुरंधर व्यक्तिमत्व गेलं म्हणता पडद्या आणि तुम्ही म्हणता राजा आम्हाला फोन नाही केला. आम्हाला माहिती नाही बा. आता इथं माहिती पडलं मला मार्केटातनी. हे खाडोडे साहेब सांगून राहिले वाटायला माहिती पडलं म्हणे. कोणतरी मेलं म्हणून तुमच्या गावातलं. मला कोण वाटतं म्हणे कधी लाभली. मला खोटी गोष्ट आहे. काय राजा कसं होय म्हणलं खादोळेला आपल्या आणि माहिती वाटते. पुढचं काही माहित नाही. अरे बा काय सांगा तुम्हाला. हे बा ऐकावं ते नवल. मग आजचा पेपर वाचा ना तुम्ही. पेपरमध्ये बातमी आहे फ्रंट पेजलीच आहे ना आपल्या अंदरच्या आवृत्तीत. मग काय तर अरे आपले कंदील आबाजी राजा लय भाग्यवान माणसं आहे बा. सांगतो ना. गेले म्हणून वाढता गेली सगळे लोक आले. मग माहितीच्या ठिकाणी राजा मशानभूमीत जिवंत झालेत ना ते. मग पेपरला वाचा ना बाबा. म्हणजे जिवंत झाले का मरून जिवंत झाले काय तर. मग तेच चर्चा चालू आहे ना. तुम्हाला वाचा ना पेपर वाचा जराशे. माहित नाही तुम्हाला. आम्ही हे कसंच वाचलं म्हणा. आता यायले का काय वरदान आहे का रामपूरवालेले हो ना. मी आता म्हणलं गेलं हे देव म्हणे सांगितलं नाही. अरे विचारा ना ते कसं काय झालं म्हणा. पण कसं काय झालं काय म्हणलं. हे कसं अचानक म्हणजे कसं काय जिवंत झाले काय नाही वाढले कसं काय झालं. काय माणसा राजा तिथूनच उठवून शेळ्या हाणता का. या ना विचारा ना जराशी भेटगोट घ्या द्यायची. गेला होता ना माणूस. इतके जवळचे माणसं राजा. काही द्यायला पार्टी गिटी द्या. किती तरी खायची लालशी माणसं राजा ती. तुमच्या दोस्ताने वाले या जरासं पार्टी गिटी ठेवू जरा. इतकं चांगलं काम झालं आपल्या गावात. या तुम्ही संध्याकाळची या.
तसं याच लागलं होतं म्हणा मला हो एक काम आहेच मला तिथं हो बरं बरं येतो ना मी हो झालं तर मग संध्याकाळीच येतो मी हो आजच येऊन जातो हो काही हरकत नाही हा, मग या हे बा लय आनंद पर्व चालू आहे आमच्या गावात मग काय तर सगळे लोक भेटाले गोटाले हा या मस्त वावरात बनवू आपल्या भैमुगाच्या याच्यातनी मस्त खोपड्यात बनवून टाकू आज हा या लवकर हो ठीक आहे ठेवतो मग हा. हो पण चांगलं झालं राजा हो ना मला धसका बसला होता हो ना एवढा जवळचा माणूस गेला म्हणून आपला राजा व्याजान देणारा हे ते अडचणवाला बरं बरं ठीक आहे मग हा. हो ठेवतो मग बा लय मस्त झालं म्हणलं याला म्हणते पुण्यवान माणसं हा हो पा जीव मरून मरून जिवंत झाला हा पण नाही आहे म्हणा गोष्ट खरी तुमची पण काय खरं आणि काय खोटं बा नाही पेपरला आलं तर म्हणते नाही हो वाचा लागेल बा बातमी काय नाही नाही पण मला असं सकाळी समजलं होतं वार्ता अशी की बा गेली म्हणून हो नंतरचं मला काही समजून नाही लागत काय झालं तर चला मग आता हो चला म्हणलं आपल्याला मार्केटचे काम करावं लागते हो ना का फेल गेलं काम चला मग आता काय करावं लागेल हरायची नाही का हो पण चांगली घटना झाली नाही का हो चला